तर गोपाळगडावर मालकीचा दावा करणाऱ्या अयाज मनियार यांचा माफीनामा पाहायला मिळतो। अयाज मनियार यांच्याकडून जाहीरपणे माफी मागत वाद शमवण्याचा प्रयत्न होतोय। पर्यटकांसोबतच्या वादानंतर गोपाळगडाच्या मालकीच्या दाव्याची चर्चा आहे। गोपाळगड आमच्या मालकीचा या दाव्यावर शिवप्रेमींचा तीव्र आक्षेप होता। भावनिक अवस्थेत असलेलं वक्तव्य अयोग्य होतं असं अयाज मनियार यांनी म्हटलंय। गोपाळगड हा शिवकालीन ऐतिहासिक वारसा असल्याची मनियार यांनी कबुली दिली। तू तुझं वक्तव्य पाठी घेतोयस का? नाही, वक्तव्य बघा, ह्या वक्तव्याचा जो विषय आहे त्याची कायदेशीर सगळी हे चालू आहे. कायदेशीर बाबी मला पण माहिती नाही, तुला पण माहिती आहे, बरोबर. पण तुझ्या एका वक्तव्यामुळे जर अख्खा महाराष्ट्राचं पेटून उठलाय, बरोबर, तर तू तुझं वक्तव्य मागे घेतलं पाहिजे असं मला वाटतंय। बघा, महाराजांपुढे माझं वक्तव्य किंवा महाराजांपुढे मी स्वतः कुठेच हे आपण कोणीच नाही, महाराजांचं आपण नकाची पण सर आपल्या कोणाला नाही। बरोबर. जर महाराजांचं नाव घेऊन जर वक्तव्य किंवा आणखी काही पाठी घ्यायचं असेल तर त्याला मला त्या बाबतीत कुठलाही छोटेपणा किंवा त्यात माझं कुठलंही बाबा ही पाठीमागे आलो त्याच्यामुळे मला राग, आणि त्यातून जर महाराष्ट्राची, मी पुन्हा एकदा सांगतो, जर महाराष्ट्राची कोणाची जर भावना दुखावल्या असतील तर महाराजांपुढे मी स्वतः किंवा माझे घर किंवा आपण स्वतः सगळेच कोणी येत नाहीत, जर ती भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्याची दिलगिरी व्यक्त करतो।